திமுக தலைமையிலான கூட்டணி தொடர்ந்து. Deputy Chief Minister Ajit Pawar stated that for the past year under the Maha-UT government, he along with Devendra Fadnavis and Eknath Shinde have been working collectively with their respective parties. He acknowledged that in several constituencies, the alliance partners had to contest elections against each other, which he described as an unavoidable reality. Pawar emphasized that despite these situations, the campaigning was conducted with restraint and discipline. He underlined that the cooperation among the three leaders reflected the alliance commitment to governance and stability in Maharashtra. Pawar's remarks suggested that while electoral competition existed within the coalition, the broader focus remained on unity and responsible conduct in political activities. आज मी सकाळपासून आपल्या पुणे म्हणजे 29 महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्याच्यातल्या विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या माझ्या सहकाऱ्यांशी बोलतोय. उद्याचे उमेदवार कोण असावेत, काय असावेत. एक गोष्ट खरी आहे की मधल्या काळामध्ये ज्या 288 नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदाच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यातल्या काही कालच मतदान झालेलं होतं. काही कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मला वाटतं 20-22 काहीतरी नगरपालिकांचं काल मतदान झालं. त्याचं काउंटिंग आज सकाळपासून सुरू होतं. सगळ्यांचं लक्ष तिकडं होतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महायुतीच्या सरकारमध्ये गेले वर्षभर आम्ही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, मी आणि आमचे तिन्ही पक्ष तिथं काम करतायत. हे काम करत असताना हा लागलेला निकाल आहे. त्याच्यात अनेक ठिकाणी आम्हाला एकमेकाच्या विरोधात पण उभं राहावं लागलेली ही वस्तुस्थिती आहे. पण आम्ही तारतम्य ठेवून प्रचार करत होतो आणि एकंदरीत कौल बघितल्यानंतर जनतेने आम्हाला चांगला कौल दिलेला आहे. त्याबद्दल मी तमाम मतदारांचं महाराष्ट्रातल्या मनापासून आभार मानतो, मनापासून धन्यवाद देतो. उलट आमची जबाबदारी आणखीन वाढलेली आहे, कारण आम्ही जी काही भाषणं केलेली होती त्याच्या संदर्भात लोकांनी विश्वास ठेवून हे मतदान केलेलं आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पण चांगल्या जागा मिळाल्या, चांगले नगराध्यक्ष निवडून आले. तसंच भाजपचं पण झालेलं आहे आणि शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं पण झालेलं आहे. अशा पद्धतीचा हा निकाल मिळालेला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये देखील चांगला निकाल लागलेला आहे आणि जिल्ह्याची मी सगळ्या माझ्या मतदारांचे देखील आभार मानतो. जे नगराध्यक्ष 288 नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदामध्ये निवडून आलेले आहेत, भले ते कोणत्याही पक्षाचे असोत, त्यांचंही मी सर्व अध्यक्षांचं, कारण डायरेक्ट अध्यक्षाची निवडणूक होती. आज मी सकाळपासून आपल्या पुणे म्हणजे 29 महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्याच्यातल्या विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या माझ्या सहकाऱ्यांशी बोलतोय. उद्याचे उमेदवार कोण असावेत, काय असावेत. एक गोष्ट खरी आहे की मधल्या काळामध्ये ज्या 288 नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदाच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यातल्या काही कालच मतदान झालेलं होतं. काही कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मला वाटतं 20-22 काहीतरी नगरपालिकांचं काल मतदान झालं. त्याचं काउंटिंग आज सकाळपासून सुरू होतं.